राजुरा ते वरुड या मार्गावर 18 फेब्रुवारी रोजी सकाळच्या दरम्यान भीषण अपघात घडला। वाडेगाव येथून वरुडकडे प्रवास करणाऱ्या ऑटोला समोरून येणाऱ्या ई बसने रस्त्याच्या वळणावर जोरदार धडक दिली। अपघात इतका भीषण होता की ऑटोचा चंदामेंदा झाला। ऑटोचे पार्ट दूरपर्यंत फेकले गेले। या दुर्घटनेत वाडेगाव राहणारी 13 वर्षीय शाळकरी विद्यार्थिनी कुमारी माही प्रवीण मांगरुळकर, वाडेगाव राहणारा 42 वर्षीय ऑटो चालक कैलास घनश्याम नागदेवे, वघाड राहणारे 83 वर्षीय हरिभाऊ दौलत शिंदे आणि 60 वर्षीय वाडेगाव राहणारे चिंतामण सदाशिव नागदेवे यांचा जागीच मृत्यू झाला। या दुःखद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे। या भीषण अपघातात प्रतिभा लाड, मोहिनी वनदेव भोरे दोन्ही राहणार राजुरा बाजार आणि राजकुमार भलावे राहणार गव्हाण कुंड हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे पुढील उपचाराकरिता हलविण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली। जखमींना त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले। या घटनेत पोलिसांनी बस चालक निखिल रामभाऊ वरठी यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत। या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने स्थानिक नागरिकांकडून रस्ते सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। या घटनेचा आता पुढील तपास पोलीस करीत आहेत।